हाय गाईज, माझ्या ह्या नवीन चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. तर आपण आज माझ्या व्हिडिओमधून एक थोडंसं जरी लॉजिकने इंग्लिश बोलण्यासाठी काय ट्रिक वापरावं लागेल, कारण ते चे वेगवेगळे रूप आपल्या लक्षात राहत नाही, म्हणून तर आपलं कन्फ्युजन होतं ना. कारण गोंधळ असा झालाय की ज्यावेळेस काही सेंटेन्समध्ये हेल्पिंग लागतात, म्हणजे करता एकटा येत नाही, त्याला कोणीतरी मदतीला लागतं. पण साधे साधे जे असतात ना, म्हणजे काल परवा गोष्टी घडल्यात किंवा प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, ह्यांना हेल्पर नाही लागत. आता हेल्पर नाही लागत तर काय करता येते, जसं की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये साधं बोलायचंय, मी जेवतो, मी खातो, त्याच्यामध्ये पण त्यांनी काय केलं, जो करताय तो बदलला की त्याच्या समोर जे वर्ब येणार आहे त्याच्यामध्ये बदल होणार आहे. असं सगळं लॉजिक असल्यामुळे काय होतं, आपला गोंधळ होतो. तर आपण गोंधळ करून घेतोय, म्हणूनच आपला कॉन्फिडन्स वाढत नाही, आणि तो कॉन्फिडन्स वाढण्यासाठी माझी सगळी मनापासून तयारी आहे. तर काय करायचंय, आजच्या आपल्या टॉपिकमध्ये एकदम सिंपल फंडा घेतलाय. आपण साध्या भूतकाळाविषयी बोलणार आहोत. जसं की सकाळी काय मी केलं होतं, मी रात्री केलं होतं, काल मी गेले होते. असं ज्यावेळेस मला सांगायचं आहे, तर त्यावेळेस जी वर्ब आहे, जी क्रिया आहे ना, गेले, आले, खाल्ले, ही जी क्रिया आहे, ही जी वर्ब आहे ना, हे रूप बदलते, आणि वर्ब हमेशा रूप बदलणारच आहे. आपण लॉजिक लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आज मी काही बोलते ना, त्याच्यात क्रिया एकदम त्याच्या ओरिजिनल रूपात राहणार. जसं की मी म्हणणार आहे, आय ईट मँगो. आता ईट म्हणजे मी आंबा खातीये, पण आय एट मँगो. एट म्हटलं की पास्टच झालं, येस्टरडेच झालं, कालच झालं, काल खाल्ला मी. तर त्याच्यामुळे वर्बचं जास्त कन्फ्यूज करू नका. छोटीशी ट्रिक लक्षात ठेवण्याकडे आवर्जून लक्ष द्या. जर भूतकाळातलं काही सांगायचंय, थोड्या वेळापूर्वी जे झाले त्याला सांगण्यासाठी क्रियेला रूप बदललं जातं. जी क्रिया आहे, जी वर्ब आहे, ते रूप बदलतं. आता जास्त गोंधळ नको करू आपण. आपण काय करायचंय, वर्बच्या क्रिया जी आहे, वर्ब आहेत, क्रिया जे रूप बदलतील त्यातले काय करतात, काही काही पूर्णच रूप बदलतात. जसं की गोला गोड नाही होत, ईडी नाही लागत. गोला गोचं होतं वेंट. थोडंसं थोडंसं लक्ष द्यायचं. कमचं केम नाही होत, कमचं केम होतं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला असं वाटतं की अरे इंग्लिश शिकायला जावं तर ना, ह्या वर्बच्या क्रियेमुळेच येत नाही. म्हणजे मला सुद्धा तसंच वाटत होतं. हे लॉजिक कसं लक्षात ठेवायचं. आता साधं लक्षात ठेवू आपण. जी गोष्ट झाली आहे, जी होऊन गेली आहे, तिथं क्रिया जी आहे, वर्ब आहे, ते 100% रूप बदलणार आहे. करता इथं हेल्पर कोणी घेणार नाहीये. करता जोही कोणी असेल त्याच्यापुढे फक्त इथे म्हणजे पास्ट जो आहे ना, हा साधा पास्ट खूप सिंपल आहे. इथे काय माहिती का, गोंधळ. गोंधळ काहीच नाहीये. इथे गोंधळ असा आहे की कोणताही करता असू द्या, आय असू द्या, ही असू द्या, इट असू द्या, सगळे सगळे एकदम छानपैकी येत आहेत. हेल्पर नाही घेत. फक्त क्रिया तेवढं पास्टमुळे थोडंसं तिचं 2 नंबरचं रोप वापरते. म्हणजे आपण दरवेळेस असं म्हणतो की पास्ट विषयी बोलायचं असेल तर व्ही टू वापरू. म्हणजेच काय, क्रियेचं दुसरं रूप येतं. कुणा कुणाला आवर्जून ईडी पण लागतं. प्लेचं प्लेड होतं, पण ईटचं एट होतं. त्याच्यामुळे थोडंसं लक्ष देऊ. त्याच्यामुळे मी थोडंसं लिहून घेतले. आपण त्या गोष्टीकडे लक्ष देऊ. जसं की आता सिंपल पास्ट विषयी आपल्याला बोलायचं आहे. तर मी आवर्जून इथे लिहिले की वेगवेगळी रूपे बदलत राहणार आहे. पण आपण थोडंसं लॉजिकने जर विचार केला तर आपल्या लक्षात येऊ शकतं. मी आवर्जून हे लिहिलंय, काल, सकाळी, रात्री जे झालं होतं त्याच्यासाठी चे रूप बदलते, म्हणजेच फिटू होतं. आता इथे काय केलेलं आहे, आपण म्हणतो ना की सेंटेन्स बोलायचे एकदम सोपे. कोण आहे, तो सब्जेक्ट सांगायचा आहे, क्रिया बोलायची आहे, आणि ती कशावर झाली काय ती सांगायची, म्हणजे आपण इंग्लिश बोलणार आहे. आता इथे आवर्जून सांगायचं आहे की जर हे ईट आहे, ईटला जर ईडी लागलं असतं, ईट ड झालं असतं. पण इथे काही काहींनी एकदमच रूप बदललंय क्रियांनी. ईटचं होतं एट, गोचं वेंट, कमचं केम, सीचं सॉ, टेकचं टूक, फी टू. थोडंसं लक्षात ठेवू. पण काही काही क्रिया खूप छान आहेत. काही काही क्रियांनी फक्त ईडी घेतला, साधं सिंपल मध्ये राहिले. जसं की काही काही स्वभाव एकदम सिंपल असतात ना, तशा प्रकारे. जसं की आपण पाहू शकतो, फी टूच्या ह्याच्या मध्ये त्यांनी प्लेने फक्त ईडी घेतला, प्लेट. वॉच वॉच, वर्क वर्क, क्लीन क्लीन, ओपन ओपन, आणि टॉकचं टॉक. तर आपल्याला जर असं म्हणायचं असेल, मी मार्केट मध्ये गेले होते. आता इथे आवर्जून असं म्हणायचंय, आय वेंट इन मार्केट. आय वेंट इन मार्केट म्हणजे गेले, वेंट. तसंच मी खेळले होते, आय प्लेड. खेळले होते, आय प्लेड क्रिकेट, म्हणजे मी क्रिकेट खेळले होते, आय प्लेड क्रिकेट. थोडंसं आता हा माझ्या स्वतःचा कन्फ्युजन फारच आता मी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण काही काही जे आहेत गो ला वेंट लक्षात ठेवण्यासाठी तर मला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. म्हणजे खूप काही आपण हुशार आहेत असा जो आपला पहिल्यापासून एक भ्रम आहे ना,
त्याच्यामध्ये जर गेलोत ना तर आपल्या लक्षात येईल की काही काही सेंटेन्स बोलताना आवर्जून तिथे त्यांनी रूप बदलले क्रियेने, तर त्या रूपला आपल्याला प्रेझेंटेशन करावंच लागेल. गोला गोड होऊच शकत नाही. जसं की कमला केमड होतच नाही, कमड होतच नाही, त्याला केमच म्हणावं लागेल. किंवा टूक टेकला टेक होत नाही, इथं टूकच द्यायचं. तर काही काही गोष्टी आहे ना परमनंट आल्या, त्यांच्याकडे आपल्याला लक्षच द्यावं लागेल. लॉजिक वापरू आपण की कालची गोष्ट झाली आहे, सकाळी गोष्ट झाली आहे, तर झाली आहे तर फी त्याचं रूप बदलणार आहे, क्रिया तिचे रूप बदलणार आहे. एकदम सोपं फंड आहे. थोडं थोडं पुढे गेलं की ऑटोमॅटिक आपल्याला हे सोपं जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ खास फी 2 वरती होता. आता हे फी 2 रोज जर आपण 10-10 प्रॅक्टिस केली तर नक्कीच आपण खूप छान मध्ये बोलू शकतो इंग्लिशमध्ये. त्याच्यामुळे काळजी करू नको. आजचा छोटासा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर वेळात वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहायला, व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, नवीन आहे ते सबस्क्राईब करा, कारण हेच एक एक सबस्क्राईब, एक एक लाईक पुढे पुढे इन्करेज करतं मला एक एक टॉपिकवरती बोलण्यासाठी. तर प्लीज सपोर्ट मी. सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.